स्वामींचा हसरा शांत चेहरा सर्वांना उल्हसित करत होता. श्यामच्या मनात सुप्त रूपानं वावरत असलेली श्रद्धा जोमानं उसळून वर आली होती. तो अगदी भारल्यासारखा झाला होता. पहिले 3-4 दिवस त्याला आपल्या निधार्मिक आणि अहिकवादी आयुष्याची शरम वाटली होती. पण मग त्याच्या ध्यानात आलं होतं की त्याला कोणीही दोष देत नव्हतं, जाब विचारत नव्हतं. मग तो आश्रमात मोकळेपणानं वावरायला लागला होता, अगदी पार त्यांच्या अंतर्गृहापर्यंत, त्यांच्या पूज्य आणि पुरातन हस्तलिखितांच्या संग्रहापर्यंत. आर्थर बोलून चालून परक्या देशातला, परक्या धर्माचा. या कामावर त्याची नेमणूक झाली तेव्हा त्यानं थट्टेनं या कामाचं नाव प्रोजेक्ट शांग्रीला असं ठेवलं होतं. पण त्याच्या मनात काहीही किलमिश नव्हता. कामाच्या निमित्तानं त्यानं अमेरिका सोडली होती आणि 5 वर्षांचं कॉन्ट्रॅक्ट होतं. कंपनी जिथे पाठवील तिथे तो बिनतक्रार जात होता. मेक्सिको, ब्राझील, फिलिपिन्स, मलाया, ऑस्ट्रेलिया आणि आता भारत. सर्वच देश, सर्वच लोक त्याला परके होते. जसा देश तसा वेश हा मंत्र त्यानं पाठ केला होता. जाईल तिथं तो लोकप्रिय होत होता आणि आश्रम हिमालही त्याला अपवाद नव्हता. स्वामी आणि इतर आश्रमवासी यांनी आर्थरचा एकदम स्वीकार केला होता. आर्थर, त्याची 6.25 फुटांची उंची, तोंडात धूर ओकणारा पाईप, रात्रीच्या वेळी आर्तसूर काढणारा हार्मोनिका, या साऱ्यांसह. पण आर्थरचं नेहमीचं तत्त्वज्ञान त्याला इथं अपुरं पडत होतं. मार्क 7 कॉम्प्युटर कामाला लागलेला 10-11 आठवडे झाले होते. यंत्र दिवसरात्र काम करत होतं. यंत्रातून छापील शब्दांच्या यादीच्या पट्ट्या एकसारख्या बाहेर येत होत्या. त्यातल्या एका शब्दाचाही अर्थ आर्थरला माहीत नव्हता. या भगव्या संन्याशांना तरी माहीत होता का, याची त्याला एखाद वेळी शंका यायची. कॉम्प्युटरला देण्यात आलेल्या प्रोग्रामप्रमाणेच त्याचा कार्यक्रम थंडपणे, अविरतपणे चालला होता. एक अक्षर घ्यायचं, त्याच्यापासून सुरू होणाऱ्या 9 अक्षरी शब्दांची सर्वच्या सर्व यादी तयार करायची, मग पुढचं अक्षर. कंटाळा नाही, दम नाही, विश्रांती नाही. पण ते तर बोलून चालून यंत्रच होतं. पण यंत्राच्या 3 तोंडातून बाहेर पडणाऱ्या पट्ट्या अलगद कापणारे, हरिणाजिनाचं वेष्टन असलेल्या प्रचंड ग्रंथात मोठ्या भाविकपणे चिटकवणारे हे संन्याशी, त्यांना काय म्हणायचं? ते भोळे, अडाणी, अव्यवहारी तर खासच नव्हते. त्यांच्यासारखी व्यवहारी, सुसंस्कृत, शालीन माणसं त्याला क्वचितच भेटली होती. त्यांची अंधश्रद्धा मात्र काळीज गोठवून टाकणारी होती आणि त्यातही काही तर्काचा संबंध नव्हता. 9 पेक्षा जास्त अक्षरांचे शब्द मांडण्याची जरुरी नाही, हे त्यांनी कशाच्या आधारावर ठरवलं होतं? देवाचं नाव 10, 12 किंवा 20 अक्षरी शब्दांचं असणं शक्य नव्हतं का? एका सजवलेल्या खोलीत रंगीत लाकडी आसनावर ठेवलेला मार्क 7, त्याची स्वतःशी चाललेली गुणगुण, खोलीत अनवाणी हलक्या पावलांनी वावरणारे संन्याशी, मार्क 7 मधून बाहेर पडणाऱ्या पट्ट्यांची सळसळ, खोलीत दरवळणारा कसला तरी सुगंध, हा सगळाच अनुभव स्मृतीत कायमचा राहणार आहे असं आर्थरला वाटायचं. एवढंच नाही तर त्या देखाव्यानं त्याला जरासं अस्वस्थ वाटायचं. सहसा त्याला कोणत्या कामाचा कंटाळा येत नसे, पण हिमालमध्ये मात्र तो कंटाळला होता. आपली कामाची मुदत केव्हा संपते आणि आपण या जगाच्या टोकावरच्या बर्फाच्छादित शिखरांवरून खालच्या गजबजलेल्या शहरी आयुष्यात केव्हा उतरतो, असं त्याला झालं होतं. कधी कधी त्याला धास्ती वाटायची की स्वामींच्या नियोजित कार्यक्रमात अचानक बदल होईल. कार्यक्रमाची मुदत पुढे आणखी काही महिने वाढवण्यात येईल आणि डॉक्टर वॅगनरची तार येईल. पुढची सूचना येईपर्यंत आश्रम हिमाल इथेच थांबा. मग मात्र सारं खलास. आणि अशी वेळ आलीच तर स्वामीजी हे अगदी थंडपणाने हसत हसत करतील, हेही निर्विवाद. तर ते दोघं बाल्कनीत उभे होते. आर्थर दगडी पॅरापेटला टेकून उभा होता आणि श्याम पॅरापेटवर रेलून उभा होता. वारा वाहत होता. त्याला एखाद्या तीक्ष्ण शस्त्रासारखी धार होती. वाऱ्याकडे तोंड केलं तर डोळ्यांना पाणी येण्या इतकी. श्याम, मला आता या जागेचा कंटाळा यायला लागलाय. आर्थरच्या तोंडून शब्द बाहेर पडताच वारा ते हिसकावून घेत होता, खालच्या दरीत भिरकावून देत होता.
श्यामला ते ऐकूच आले नसावेत असं आर्थरला वाटलं. श्याम त्याच विचारमग्न पवित्र्यात उभा होता, समोरच्या शिखरावर नजर खिळवून. श्याम, आर्थर जरा मोठ्यानं म्हणाला. आ? दचकून श्याम त्याच्याकडे वळला. त्याचं नक्कीच लक्ष नव्हतं. तूही या संन्याशांसारखा समाधी लावायला शिकलास की काय? श्यामनं आर्थरच्या आवाजातल्या थट्टेकडे, त्यात निंदा नव्हती, दुर्लक्ष केलं. आर्थर ऐक, माझ्या कानी आज काही गोष्टी आल्या आहेत आणि मला त्यांचा एकंदर रोख जरासा अस्वस्थ करत आहे. काय भानगडे? मार्क 7 काम करत नाही बरोबर? आर्थरच्या मनात ती एकच धास्ती होती. मशीनमध्ये काही बिघाड म्हणजे काम संपायला उशीर, म्हणजे इथला मुक्काम वाढायचा आणि त्याला ते अजिबात नको होतं. नाही, मार्क व्यवस्थित काम करतोय. बोलता बोलता श्याम पॅरापेटवर बसला आणि हे जरा अनपेक्षितच होतं, कारण सुरुवातीपासूनच श्यामला या विलक्षण उंचीची अतिशय भीती वाटत होती. हा सगळा खटाटोप कशासाठी चाललाय हे मला आज समजलं आर्थर. आज समजलं म्हणजे काय? आपल्याला प्रथमपासूनच माहीत होतं. काय माहीत होतं? हे स्वामी आणि त्यांचे शिष्य काय करत आहेत ते माहीत होतं, पण कशासाठी ते करत आहेत हे माहीत होतं का? या विक्षिप्त कार्यक्रमामागचा हेतू तसाच विक्षिप्त असणार. विक्षिप्त? आर्थर, तुझा विश्वास बसणार नाही. ऑल राईट, सांग तर मग. मला आज दुपारीच स्वामींनी सांगितलं. तुला माहीत आहेच की रोज दुपारच्या सुमारास त्यांची मार्क 7च्या खोलीत एक चक्कर असते. आज जेव्हा मी त्यांना सांगितलं की मार्कचं काम आता संपायच्या बेताला आलंय, तेव्हा मला प्रथमच त्यांच्या चेहऱ्यावर जराशी उत्कंठा दिसली आणि मग त्यांनी मला विचारलं, हे काम आम्ही कशासाठी हाती घेतलंय याचं तुम्हाला नवल वाटत असेल नाही? आणि मग मी म्हणालो, अर्थात नवल वाटतच आहे. आणि आर्थर, त्यांनी मला त्यांचा उद्देश सांगितला. ऑल राईट, माझीही उत्सुकता जिवंत आहे, सांग. आर्थर, त्यांची अशी श्रद्धा आहे की ईश्वराच्या सर्व नावांचं स्मरण करण्यासाठीच माणसाला मेंदू, बुद्धी, स्मृती, वाचा यांची प्राप्ती झालेली आहे. ही सर्व नावं उच्चारणं हेच मानवाचं एक आणि एकच कार्य आहे. स्वामी आणि अर्थात त्यांचे गुरु आणि या पीठाचे आद्य संस्थापक यांच्या गणिताप्रमाणे ही नावांची संख्या सुमारे 9 अब्ज होते. या नावांचा एकदा उच्चार झाला की निर्मितीतला ईश्वराचा हेतू सफल होईल. ज्या कार्यासाठी मानवाचा आणि सृष्टीचा जन्म झाला ते कार्य समाप्त होताच सर्व सृष्टीची आवश्यकताच संपेल. सृष्टीचक्र पुढे चालू राहण्यात काहीच अर्थ उरणार नाही. त्यांच्या मते नामोच्चारानंतर या शब्दाला काही अर्थच नाही. नामोच्चार हाच नियतीचा अंत आहे. अनंतापेक्षा मोठी संख्या असूच शकत नाही. तसंच नामोच्चारानंतर काळाला काही अर्थच नाही. आणि हे नामोच्चाराचं प्रकरण एकदा संपलं की लोकांनी काय करायचं? स्वतःचा प्राण घ्यायचा? आर्थर जरासा हसत आणि जरा रागानं म्हणाला, आपण काही करायची जरुरीच नाही. शेवटची यादी संपली, नामोच्चार पूर्ण झाला की ईश्वर सृष्टीत पदार्पण करील आणि हा सारा मायेचा पसारा नष्ट करून टाकेल. नाटकातला पडदा गुंडाळून ठेवावा, दिवे मालवावेत तसंच. ओहो, आणखी एक जगाचा शेवट. हां, आपलं काम संपलं की जग नाश पावणार, असंच की नाही? आर्थर बरोबर श्यामही हसला, पण श्यामच्या हसण्यातही अस्वस्थपणा होता. आर्थर, मी जवळजवळ याच शब्दात स्वामींना हेच सांगितलं आणि त्यांनी माझ्याकडे एक इतकी विलक्षण नजर टाकली की मला वाटलं मी एक फार मोठी चूक केली आहे. कॉलेज विद्यार्थ्यांची 2+2 ही बेरीज चुकली तर त्याला कसं वाटेल, तसं मला वाटलं. आणि स्वामी शेवटी म्हणाले, श्याम, तुला सारंच इतकं मामुली वाटतं का? आणि मग ते गेले. तुला एवढी का काळजी पडली आहे श्याम? आपला यात कुठे संबंध येतो? आपलं काम आपण चोख बजावत आहोतच. आणि एक बघ श्याम, ही सर्व मंडळी सुरुवातीपासूनच जरा विक्षिप्तच वाटत होती, नाही का? ते झालं रे, पण एक गोष्ट तुझ्या लक्षात येत नाही का? मार्क 7चं काम पूर्ण होत आलंय. आता एवढ्यात याद्या संपतील आणि समज जगाचा अंत झाला नाही. त्यांची कल्पना प्रलयाची आहे का धरणीकंपाची आहे का उत्पाताची आहे मला माहीत नाही, पण समज काही झालंच नाही तर मग
यंत्र आपल्या कंपनीचं आहे, यंत्र आपण चालवत आहोत, शेवटी आपल्याच माथी दोषांचं खापर फुटणार आहे. मला काही लक्षणं ठीक दिसत नाहीत. आर्थरनं मान सावकाश हलवली. तुझा मुद्दा बरोबर आहे श्याम. असं जगाच्या अंताचं भविष्य वर्तवणारे पूर्वीही होऊन गेले. इसवी सन 1000 साली जगाचा नाश होणार अशी विलक्षण अफवा उठली होती. माझ्या लहानपणी मला आठवतं की असाच एक माथे फिरू आमच्या राज्यात आला होता आणि सगळ्यांना सांगत सुटला होता की अमुक एका रविवारी जगाचा नाश होणार आहे. लोकांनी त्याच्यावर किती विश्वास ठेवावा. काहींनी अक्षरशः घरदारं इस्टेटी विकून टाकल्या. पण समजा जर जग खरोखर नाश पावलं तर? या रस्त्यावरचं घर आणि बँकेच्या अकाउंटमधली रोख रक्कम यात काय फरक राहणार होता? पण शेवटी काहीच झालं नाही. रविवार उजाडला आणि नेहमीसारखा मावळला. त्या माथेफिरूला लोकांनी मारलं बिरलं असं वाटत असेल ना तुला? काही केलं नाही, अंगाला हात सुद्धा लावला नाही. त्याच्या गणितात काहीतरी चूक झाली असावी असं त्यांनी स्वतःचं समाधान करून घेतलं. पण जगाचा केव्हा तरी असा उत्पत्ती नाश होणार आहे यावरचा त्यांचा विश्वास उडाला नाही. अजूनही कित्येकांचा तसाच विश्वास आहे. 3-4 वर्षांपूर्वीचा आमच्याकडचाही एक प्रसंग मला आठवतो, श्याम म्हणाला. आकाशातल्या ग्रहांच्या स्थितीवरून त्यांनी अष्टग्रही योग वर्तवला होता. वादळं, अपघात, नैसर्गिक आणि मानवी संकट, लोकांचा किती चटकन विश्वास बसला होता. मोठमोठे यज्ञ झाले, शांतीपाठ झाले, रात्र रात्र जागून लोक भजनं करत होते आणि शेवटी काहीच झालं नाही. असले जगाच्या नाशाचे साक्षात्कार सर्व देशात आणि सर्व काळी झालेले आहेत आणि त्यातला एकही खरा ठरलेला नाही. आर्थर जरा रागानं म्हणाला. आणि या वेडपट संन्याशांचाही भ्रमनिरास होणार आहे. इथे आपण दोघेच आहोत आणि जीवाभावाच्या निष्ठेनं काम करणारे शेकडो संन्याशी आहेत. सगळ्या भविष्याचं थोतांड उघडकीला आलं म्हणजे काय होणार आहे याची मला कल्पनाच येत नाही. आणि हे स्वामी, माझ्या मनात खोल कुठेतरी या माणसाबद्दल विलक्षण आपुलकी आणि आदर निर्माण झालाय. त्यांचं जीवन कार्य धुळीस मिळणार आहे. त्यावेळी मी इथे असायला नको असं मला वाटतं. मलाही इथे राहणं जास्तीत जास्त कठीण होऊ लागलंय. पण आपलं कॉन्ट्रॅक्ट संपल्याशिवाय कंपनीचा ट्रान्सपोर्ट येणार नाही आणि तो आल्याशिवाय आपण इथून हलू शकत नाही. आपल्याला कुठेही जायला पूर्ण मोकळीक आहे आणि तरीही आपण कैदेत असल्यासारखेच आहोत. श्याम, यंत्रात आपण मुद्दाम जरासा बिघाड केला तर आणि सगळं आकाश डोक्यावर ओढून घ्यायचं? तसं नाही रे. हे पहा, आपल्या हिशोबाप्रमाणे आजपासून 4 दिवसांनी मार्क 7ची शेवटची यादी बाहेर येईल. कंपनीचं चार्टर्ड विमान 7 दिवसांनी येणार आहे. ठीक, आपण दर 48 तासांनी मार्क 7 ओव्हरऑल करतो. त्यावेळी एखादा पार्ट काढून ठेवला तर महत्त्वाचं नाही, काम 1-2 दिवस बंद ठेवण्यापुरता. एखाद दुसरा दिवस मिळाला की झालं. आपली वेळ जर व्यवस्थित जमली तर शेवटचं नाव बाहेर पडायच्या वेळी आपण पायथ्याजवळ विमानाशी पोहोचलेलं असू. मग इकडे काही झालं तरी आपण त्यांच्या हाती लागणार नाही. आर्थर, मला हे पसंत नाही. काम पुरं व्हायच्या आत आजवर मी एकदाही निघून गेलेलो नाही आहे. आणि इतकी महत्त्वाची घटना, त्यावेळी आपण इथे नाही याचा त्यांना संशय नाही का यायचा? नको, असलं काही नको. मी इथेच थांबणार आहे. जे काही व्हायचं ते होऊ दे. ठीक आहे, हे ठीक आहे, आर्थर म्हणाला, पण हसत हसत. पण आर्थरनं काहीतरी केलं असलं पाहिजे, कारण पायथ्याजवळच्या गावचा पाटील विमान येऊन उतरल्याची वर्दी स्वामींना द्यायला आला तेव्हा मार्क 7चं काम पुरं झालेलं नव्हतं. स्वामींनी त्या दोघांची खाली जायची व्यवस्था केली. निघताना त्यांना आशीर्वाद दिला. आश्रमातल्या खास तट्टांवरून ते दोघेजण उतरणीची अरुंद आणि अवघड वाट उतरत होते. खांद्यावरून मागे वळून पाहत आर्थर म्हणाला, श्याम, मला माफ करशील अशी माझी खात्री आहे. तुझ्या लक्षात आलेलं असणारच. तुझ्याजवळ कबूल करायला मला लाज वाटत नाही श्याम. मला भीती अशी वाटत नव्हती, पण हे स्वामी आणि त्यांचे शिष्य ही फार चांगली माणसं आहेत श्याम. शेवटची यादी बाहेर पडेल आणि काही एक होणार नाही. मला त्यावेळी तिथे हजर राहणं अगदीच अशक्य झालं बघ. श्याम हसला. हसण्यात विनोदाचा भाग अगदी कमी होता. आर्थर, त्यांना जरी कळलं तरी ते मनावर घेणार नाहीत. तुला आठवतं ना, त्यांचा हिशोब मुळात 15,000 वर्षांचा होता. त्याऐवजी आता 125 दिवसात काम पूर्ण झालंय. 2 दिवसांची फिकीर ते खासच करणार नाहीत. श्याम, तुमचे स्वामी
काय ग्रँड ओल्ड मॅन. मला तो आशीर्वाद देतानाचा त्यांचा चेहरा मात्र कायमचा लक्षात राहणार आहे. आर्थर, तुला एक सांगतो, मी स्वामींचा निरोप घेतला तेव्हा मला अशी एक भावना झाली की आपण काय केलंय हे त्यांना माहीत आहे. पण मार्क 7 उत्तम प्रकारे काम करत होता. त्यांचं काम संपायच्या बेताला आलं होतं आणि म्हणून त्यांना कशाची फिकीर नव्हती. एकदा काम संपलं की मग स्वामींच्या पुरता विचार केला तर हे मग नाहीच. शेवटच्या वळणावर तट्ट थांबवून दोघांनी आल्या वाटेनं वर पाहिलं. एकदा हे वळण घेतलं की आश्रम हिमालचा मठ कायमचा दृष्टीआड होणार होता. संध्याकाळची वेळ होती. सावल्या जमायला लागल्या होत्या. आश्रमाच्या बसक्या लांबट चौकोनी इमारती लाल सोनेरी पश्चिम आकाशावर उठून दिसत होत्या. खिडक्यांच्या ओळीतून दिवे चमकायला लागले होते. हाच विजेचा प्रवाह मार्क 7 मधूनही वाहत होता. पण किती वेळ, आणखी किती वेळ? काहीही होत नाही असं दिसलं की हे संन्याशी काय करतील? रागाच्या आणि निराशेच्या भरात मार्क 7 तोडून फोडून तुकडे तुकडे करून टाकतील का एका बाजूला शांतपणे बसून जगाच्या आयुष्याचे त्यांचे हिशेब पुन्हा पहिल्यापासून मांडायला सुरुवात करतील? वर आत्ताच्या क्षणी काय चाललं असेल याची दोघांना पुरेपूर कल्पना होती. मार्क 7च्या खोलीत झगमगाट असेल, सुगंध दरवळत असेल. या शेवटच्या वेळी स्वामी आणि त्यांचे मुख्य शिष्य तिथे जमलेले असतील. सळसळणाऱ्या रेशमी भगव्या वस्त्रात हाताखालचे मुमुक्षू मार्क 7 मधून निघालेली यादी त्यांना दाखवत असतील आणि त्यांनी संमती दिली की ती व्यवस्थित कापून त्या अगडबंब पुस्तकात चिटकवत असतील. कोणीच काही बोलत नसेल. आवाज फक्त मार्क 7च्या गुणगुणीचा आणि मिनिटाला हजारो वेळा कागदावर आपटणाऱ्या टाईपरायटरच्या टाईपचा. पट पट पट, एकसारखा, एक सूर, टप टप पडणाऱ्या पावसासारखा. मार्क 7चं खरं काम अत्यंत निःशब्दपणे चालत असे. विजेच्या गतीनं सेकंदाला हजारो रचना तपासून त्यातून योग्य त्या रचना निवडणारं त्याचं केंद्र. हा व्यापार मनाच्या विचारासारखा होता, भीती वाटण्या इतका सारखा. श्याम, ते बघ, खाली बोट दाखवत आर्थर म्हणाला. पायथ्याशी दिसायला खूप जवळ पण प्रत्यक्ष लांब प्रवासाचं गाव होतं. त्याच्या कडेला मैदान साफ करून घेऊन स्वामींची आज्ञा, श्यामला वाटलं, एक तात्पुरता विमानतळ तयार करण्यात आला होता. धावपट्टीच्या टोकाशी कंपनीनं पाठवलेलं DC-3 विमान उभं होतं. इतक्या लांबून आणि वरून ते एखाद्या चांदीच्या फुलीसारखं दिसत होतं. 2च तास, श्यामला वाटलं. 2 तासात ते दोघं विमानानं इथून दूर चाललेले असतील. आपल्या मनावर इतके दिवस किती विलक्षण ताण होता याची श्यामला कल्पना नव्हती. आता विमान दिसताच मनानं ती विलक्षण ओढ घेतली आणि मग तो काच त्याला जाणवला. केवळ इथून सुटकेचा विचारसुद्धा विलक्षण सुखकर वाटत होता. पाहता पाहता संध्याकाळ अंधारून आली. अभेद्य पर्वतांच्या उभ्याच्या उभ्या भिंतींनी प्रकाश तेव्हाच अडवून टाकला. सुदैवानं दोघांच्या जवळ टॉर्च होते आणि रस्ता टणक आणि चांगला होता. तेव्हा प्रत्यक्ष धोका काहीच नव्हता. मात्र प्रकाश जाताच थंडी एकदम खूपशी वाढली होती. डोक्यावर पूर्ण निरभ्र आकाश होतं. आता ते सर्वच्या सर्व चमकणाऱ्या ताऱ्यांनी फुलून गेलं होतं. आज लक्षावधी वर्ष हे तारे माणसाला धीर देत होते, माणसाला वाट दाखवीत आले होते. आताही त्यांना ते मदत करणारच होते. वाईट हवामानामुळे त्यांचं उड्डाण लांबणीवर पडणार नव्हतं. त्या दोघांच्या मनात उरली सुरली तेवढी एकच काळजी होती. सुटकेच्या आनंदाच्या भरात श्यामनं आपली एक आवडती तान खूप मोठ्या आवाजात घेतली, पण लागलीच तो थांबला. चारी बाजूंनी पर्वतांचे उंच उंच कडे होते. त्यांच्यावर आवाज आपटून शतपटीनं वाढून परत आला. कितीतरी वेळ ती तान त्या अवाढव्य रिंगणात घुमत होती. श्यामनं पुन्हा प्रयत्न केला नाही. तासाभरात आपण पोचू, नाही का श्याम? आर्थरनं विचारलं आणि मग आठवण झाल्यासारखा तो म्हणाला, श्याम, मार्क 7चं काम संपलं असेल आता, नाही का? शेवटची यादी या सुमारास संपणार होती. श्यामकडून काहीच उत्तर आलं नाही म्हणून आर्थरनं मागे वळून पाहिलं. श्याम वर आकाशाकडे पाहत होता. आसपासच्या अंधारात आर्थरला वर वळलेल्या श्यामच्या चेहऱ्याच्या जागी एक पांढरट ठिपका दिसत होता. आर्थर,
आर्थर वर पहा. श्याम जवळजवळ पुटपुटलाच. आर्थरनं वरच्या अथांग आकाशाकडे नजर टाकली. आकाशातले तारे एकामागून एक नाहीसे होत होते. रोषणाईसाठी लावलेल्या दिव्यांच्या माळांपैकी एकेकीचे स्विच ऑफ व्हावे तसेच. एकामागून एक तारे, ग्रहमाला, तारकाचक्र सारं विझत होतं. त्यांच्या जागी अंधार येत होता. समाप्त.